प्रॉब्लेम नंबर 4 काय दिले बघा. रोहित, सचिन अँड विराट वेर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 7:5:4. रोहित, सचिन आणि विराट 3 पार्टनर्स आहेत ज्यांचा रेशो 7:5:4 आहे. म्हणजे 7 आणि 5 12 आणि 4 16 16 भाग करायचे टोटल. रिस्पेक्टिव्हली देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017 वॉज एज फॉलोज. काय दिले बॅलन्स शीटमध्ये? कॅपिटल रोहित, सचिन, विराट, बिल्स पेबल, क्रेडिटर्स, बँक लोन आणि जनरल रिझर्व्ह. ह्यातला जनरल रिझर्व्ह फक्त डिस्ट्रीब्यूट करायचा आणि कॅपिटल अकाउंटमध्ये जाणार. ॲसेटमध्ये स्टॉक, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग आणि बँक दिले. मिस्टर विराट डाईड ऑन 30 जून 2017. 30 जूनला गेला तो. म्हणजे किती महिने बिझनेसमध्ये? 3 महिने. एप्रिल, मे आणि जून 3 महिने तो बिझनेसमध्ये आहे. त्यानंतर अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेर ॲग्रीड ॲज पर डीड. काय काय ॲडजस्टमेंट्स करायचे ठरवले त्यांनी? स्टॉक, फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग आर टू बी रिव्हॅल्यूड ॲट. म्हणजे स्टॉक 16,700 करायचा आहे. स्टॉकला काय करायचं आहे? कमी करायचं आहे, डेप्रिसिएट करायचं थोडक्यात. फर्निचर 16,200 म्हणजे फर्निचरला काय करायचं आहे? डेप्रिसिएशनच आहे. लँड अँड बिल्डिंग 30,100 ॲप्रिसिएशन आहे. ओके. विराट शेअर इन गुडविल. विराट शेअर म्हणलंय म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे फक्त एका पार्टनर विषयी बोलतात तिथे. विराट शेअर इन गुडविल इज टू बी व्हॅल्यूड फ्रॉम द फर्म्स गुडविल विच वॉज व्हॅल्यूड ॲट 3 टाइम्स. 3 टाइम्स म्हणजे काय काय भेटले? नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस 3 टाइम्स आहेत. थ्री टाइम्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स. आणि प्रॉफिट्स ऑफ लास्ट 4 इयर्स दिलेत त्यांनी. 30,000, 25,000, 25,000 आणि 40,000. किती दिले? 80. 1,20,000. 1,20,000 डिवायडेड बाय 4 म्हणजे 30,000 झाला ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट 30,000 इंटू 3 90,000 झालं गुडविल. सगळ्या व्यवसायाचं गुडविल झालं 90,000. त्यातला त्याचा शेअर हा 4 वाला विराट आहे. 90,000 इंटू 4/16 म्हणजेच 1/4 का? अरे 4 16 पैकी 4 म्हणजेच 1/4 झाला ना. 4 एके 4 आणि 4 चौक 16 बरोबर का? 1/4 किती लिहायचं आन्सर? 45. 22,500. 22,500 झालं गुडविल. ठीक आहे, करूया आपण, काढू त्याचं गुडविल काढू. हिज प्रॉफिट अप टू द डेथ, तो जातोय त्यापर्यंतचं त्याचा प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. त्याचा जो प्रॉफिट मधला शेअर आहे तो कुठल्या बेसिसवरती काढायचा आहे? लास्ट इयरच्या प्रॉफिटवरती. म्हणजे किती प्रॉफिट घ्यायचा? 40,000. आता पटपट कॅल्क्युलेशन झालं पाहिजे तुमच्या माइंडमध्ये. 40,000 पूर्ण वर्षाचा प्रॉफिट आहे. आपल्याला किती महिन्यांचा पाहिजे? 3 मंथचा. 3 महिन्यांचा किती होईल? 6 महिन्याचा 20. 3 महिन्याचा 10,000. पण 10,000 पूर्ण बिझनेसचा आहे. त्याच्यातला त्याचा शेअर किती आहे? 1/4. म्हणजे 10,000च्या 4 भाग केले तर किती होतील? करा. 2,500 झाला त्याचा प्रॉफिटचा हिस्सा. कळालं का? एवढं पटपट बघून कळायला पाहिजे. आता पूर्ण वर्षाचा प्रॉफिट 40,000 म्हणजे 3 महिन्याचा किती झाला? 10,000 बरोबर का? मग 10,000तला त्याचा 1/4 हिस्सा आहे. ठीक आहे, काढू. आता पुढं काही 2 ॲडजस्टमेंट नवीन आलेले आहेत. विराट वॉज एंटायटल टू गेट सॅलरी ऑफ 1,200 पर मंथ. विराटला 1,200 पर मंथ सॅलरी द्यायची आहे. म्हणजे विराट 3 महिने, त्याला 3 महिन्याची किती सॅलरी होईल? 3,600. राहिला प्रश्न, विराटला सॅलरी मिळणार आहे म्हणजे त्याच्या कॅपिटलमध्ये क्रेडिटला जाईल का डेबिटला? क्रेडिटला, कारण कॅपिटल वाढणार सॅलरी मिळाल्यावरती. म्हणजे विराट कॅपिटलच्या क्रेडिटला इफेक्ट होणार बाय सॅलरी. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 10% पेड टू बी अलाउड. कॅपिटलवरती 10% व्याज द्यायचं आहे. दिलेले पर्सेंटेज नॉर्मली किती पिरियडचे असतात? 10% किती वर्ष, किती पिरियडसाठी असतं? पूर्ण 12 महिन्यांचे 10% आहेत. बरोबर आहे का? मग आता याचं कॅपिटल किती होतं विराटचं? 12,000च्या 10% किती होतात? 1,200. किती महिन्याचे झाले ते? पूर्ण वर्षाचे. पण तो पूर्ण वर्षभर आहे का? किती महिन्यांचं व्याज जाणार त्याला? काढा बरं. 12,000 इंटू 10/100 इंटू 3/12 300 रुपये व्याज येईल त्याच्या कॅपिटलचं. कसं काढलं कळालं का? 1,200 रुपये पूर्ण वर्षाचं व्याज येईल. त्यातलं तो 3च महिने फक्त, म्हणजे 300 रुपये व्याज येईल. आणि लास्ट, विराट्स ड्रॉइंग अप टू द डेथ ऑफ डेथ वॉज 900 पर मंथ.
त्यांनी ड्रॉइंग्स म्हणजे त्यांनी व्यवसायातून वैयक्तिक कारणासाठी किती किती पैसे घेत होता तो 900 पर मंथ, म्हणजे त्यांनी टोटल किती पैसे घेतले 2700. हे कॅपिटलमध्ये कुठं दाखवायला लागेल त्याच्या डेबिटला. ड्रॉइंग म्हणजे व्यवसायातून पैसे काढले म्हणजे कॅपिटल कमी होणार, डेबिटला फेड जाणार. बनवायला काय लावलं हे इम्पॉर्टंट आहे बघा. प्रिपेअर विराट्स कॅपिटल अकाउंट शोईंग अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर. फक्त विराटचं कॅपिटल अकाउंट सांगितलंय, म्हणजे तुमचं रिव्हॅल्युएशन विचारलं नाही, बॅलन्स शीटही विचारलेली नाही आहे, कॅश बँकही विचारलेलं नाही, आणि खाली सांगितलं की वर्किंग नोट्स फॉर शेअर ऑफ गुडविल आणि प्रॉफिट. गुडविल आणि प्रॉफिटच्या फक्त वर्किंग नोट काढायला लावल्यात. ते आता आपण असंही करतो. मला सांगा, तुम्हाला फक्त विराटचं कॅपिटलच विचारलंय, पण तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट बनवायला लागेल का नाही लागणार? नाही बनवायला लागणार. अजून प्रॉफिट कसा वाटणार? रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस विराटला वाटायला लागेल ना. काय म्हणतोय मी, लक्षात येत आहे का? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट विचारलंय का तुम्हाला? नाही विचारलं, पण त्याची आपल्याला गरज आहे का नाही आहे? विराटचं कॅपिटल बनवण्यासाठी त्याची गरज आहे, कारण रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट विराटला पण द्यायला लागणार ना, म्हणजे ते वर्किंग नोटमध्ये बनवायला लागेल आपल्याला. ठीक आहे, चला विराटचं कॅपिटल अकाउंट बनवा. तुम्ही फॉर्मॅट बनवला का काही? काही नका बनवू सगळं. विराट्स कॅपिटल अकाउंट आपण पूर्णनुसारही पाहिजे तर सॉल्व्ह करू, पण तुम्हाला एक्झाममध्ये पण असे क्वेश्चन विचारतात. फक्त डिसीज पार्टनरचा शेअर विचारणार आहेत, डिसीज पार्टनरचं कॅपिटल विचारतील, त्यामुळे तेही जमलं पाहिजे. काहीच करायची गरज नाही, फक्त यांनी विराटचंच विचारलं एकट्याचं. बाहेर जायचं तुला? शांत बस. कळतं ना मराठी? क्रिकेटमध्ये कॉमेंट्री चालू असतं, तशी बडबड करू नको. वर्किंग नोट एक बनवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बनवला असेल अगोदर फॉर्मॅट तर तसंच राहू द्या, त्या मेथडने पण सॉल्व्ह करू आपण. आता नवीन फॉर्मॅट बनवा. विराट्स कॅपिटल अकाउंट आणि वर्किंग नोट नंबर 1 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बनवा.
लक्ष देत आहे? लक्ष द्या. आता आपण बॅलन्स शीट बनवत नाही आहे, बॅलन्स शीटची गरजही नाही आपल्याला. त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे, फक्त विराटचं कॅपिटल अकाउंट ज्याच्यामध्ये दाखवायचं आहे अमाऊंट पेबल टू एक्झिक्युटर, त्याच्या वारसदाराला किती पैसे द्यायचे हे याच्यासाठी तुम्हाला विराटचं कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे. आणि गुडविलची आणि प्रॉफिटची वर्किंग नोट बनवायला लागली, ती बनवूया आपण. आता काय दिलं आहे आपल्याला, कॅपिटल रोहित आणि सचिनचं घ्यायची गरज आहे का? फक्त विराटचं लक्ष द्या, वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. फक्त विराटचा बॅलन्स लिहिणार आपण, कारण विराटचं कॅपिटल अकाउंट बनवलं आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, किती बॅलन्स होता विराटचा कॅपिटलचा? 12,000. त्यानंतर क्रेडिट बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स बँक लोन हे कुठं दाखवणार, गरज आहे का दाखवायची? बॅलन्स शीटमध्ये जातं. आपण बॅलन्स शीट बनवली का, विचारली का आपल्याला? इफेक्ट करायचा नाही. जनरल रिझर्वचा इफेक्ट मात्र होईल, बरोबर आहे ना, कारण कॅपिटलशी संबंधित आहे. ह्या विराटला याच्यापैकी किती येणार? 16,000 जनरल रिझर्व आहे. त्यांचा रेशो काय होता? 7:5:4. म्हणजे नीट समजून घ्या, 4 शेअर आहेत विराटचे, ह्याची बेरीज होती 16. 16पैकी 4 म्हणजे 1/4च येतं ना. हे 1/4 कसं काढलं कळतंय का? 4 एके 4 आणि 4 चौक 16 म्हणजे 1/4 झालं. म्हणजे 16,000पैकी तुम्हाला चौथा भाग पाहिजे. म्हणजे विराटला किती येईल जनरल रिझर्व? 4,000. म्हणजे बाय जनरल रिझर्व अकाउंट 4,000. काही नाही आहे, फक्त आपण विराटच्या हिस्स्याचं फक्त लिहितोय, त्याचा शेअर लिहितोय फक्त, बाकीचं काही करत नाही. लायबिलिटी संपली. ॲसेट साईडला दिले स्टॉक, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, बँक. कुठं दाखवणार आहे? करायचा इफेक्ट याचा? ॲसेटला करतो, ॲसेट विचारलीच नाही, इफेक्ट करायचा नाही. ॲडजस्टमेंटमध्ये या. मिस्टर विराट डाईड ऑन 30 जून 2017. विराट गेलाय 30 जूनला. आणि काय ॲडजस्टमेंट केलं ते? स्टॉक काय करायला लावलं त्यांनी? कमी करायला लावला होता. आता बॅलन्स शीट तर नाही तिथून लेस करायला, पण याचा नेट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमध्ये कुठं होणार? स्टॉक कमी केला म्हणजे डेबिटला होईल. किती कमी करतोय आपण स्टॉक? 300 रुपये. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू स्टॉक अकाउंट 300 रुपये. त्यानंतर काय सांगितलंय? फर्निचर काय सांगितले? कमीच करायला लावले ना. किती रुपये कमी करायला लावले? 1,800 टू फर्निचर अकाउंट 1,800. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग अगोदर किती होती? 16,000. आता सांगितली 30,100. म्हणजे ॲप्रिसिएशन आहे, बरोबर आहे का? आता ॲसेट तर नाही आपल्याकडे, तिथे ॲड करून दाखवू शकत नाही, पण रिव्हॅल्युएशनमध्ये क्रेडिट इफेक्ट जाणार ॲप्रिसिएशनचा, तो करू आपण. किती रुपये वाढते ते? किती? 24 कसं होईल रे? 14,100 होणार ना. 14,100 बरोबर आहे का? बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. अगोदरची व्हॅल्यू किती आहे? 16,000 आहे ना. म्हणजे 16 आणि 14 30 बरोबर आहे. 14,100 रुपये. त्यानंतर काय सांगितलंय? गुडविल. आता गुडविलमध्ये तुम्हाला गुडविलचा फॉर्म्युला सांगा मला. 3 टाइम्स सांगितलं म्हणजे नंबर ऑफ इयर्स 3 आहेत आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढता येतोय आपल्याला. सांगा गुडविलचा फॉर्म्युला. गुडविल इज इक्वल टू, बोला की, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. त्याच्यामध्ये नंबर 1 ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कसं काढणार? टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. प्रॉफिट्स किती किती सांगितलेत सांगा? 30,000, 25, 25, 40 आणि 4 वर्ष आहेत म्हणून डिवायडेड बाय 4. याची टोटल किती होती आहे? 80. 1,20,000 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती येईल याचा? ॲव्हरेज प्रॉफिट किती येईल? 30,000. 30,000 रुपये ॲव्हरेज प्रॉफिट आला, बरोबर आहे का? मग गुडविलचा फॉर्म्युला, म्हणून गुडविल नंबर ऑफ इयर्स परचेस किती सांगितले? 30,000 इंटू 3.
हे नंबर ऑफ इयर्स परचेस 3 सांगितलं ना त्यांनी क्वेश्चनमध्ये आपल्याला, आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढलं आपण 30,000, म्हणजे टोटल गुडविल किती झालं 90,000 रुपये. त्यांनी टोटल फर्मच्या गुडविल विषयी सांगितले ॲडजस्टमेंट करायला का फक्त विराटचा शेअर सांगितलाय? स्टार्टिंगला सांगितलंय बघा विराट शेअर इन गुडविल. मग आता विराटचा शेअर किती येतो, किती त्याचा हिस्सा किती बिझनेसमध्ये? 1/4 आहे ना, 1/4 त्याचा शेअर आहे. मग विराटचा शेअर किती येईल याच्यामध्ये? विराट शेअर ऑफ गुडविल $90,000 डिवायडेड बाय 4 किंवा इंटू 1/4 करा, तेच आन्सर येईल. 90,000 डिवायडेड बाय 4. हे कसं आले 90,000 कसं आलं कळालं का तुम्हाला? गुडविल कसं काढलं कळालं का? ॲडमिशन पासून करतोय फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स. किती येईल याच्या? 90,000 डिवायडेड बाय 4 किती येतील? 22,500. आता विराटचा शेअर सांगितलाय गुडविलचा काढायला, म्हणजे रेज विषय बोलते ते का राईट ऑफ विषय? रेज. गुडविल काढायला लावलं याचाच अर्थ रेज करा म्हणतात येते, आणि फक्त विराटचा शेअर रेज करायचं तर जर्नल एंट्री काय होईल? गुडविल अकाउंट डेबिट टू विराट्स कॅपिटल अकाउंट. राईट ऑफ विषय काय सांगितलंय का? नाही. म्हणजे गुडविल कुठं दाखवायला लागलं असतं? राईट ऑफ नाही करणार म्हणजे गुडविल कुठं दाखवायचं? ॲसेटला. पण इथं बॅलन्स शीट बनवलं नाही, ॲसेटचा प्रश्न संपला. पण विराट कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊन लिहायला पाहिजे 22,500 बाय गुडविल. मग विराट कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल वर्किंग नोट नंबर सेकंड 22,500. काय केलं कळालं का गुडविलचं? फक्त त्याचा शेअर काढला आणि त्याच्या कॅपिटलमध्ये लिहिला. त्याच्यानंतर 3 नंबर ॲडजस्टमेंट. हिच प्रॉफिट अप टू द डेथच्या तारखेपर्यंत त्याचा प्रॉफिट इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ. कशाच्या आधारावरती काढायचं आहे? प्रॉफिट ऑफ कुठलं वर्ष? लास्ट इयर. मग लास्ट इयरचा प्रॉफिट किती आहे? 40,000 लास्ट इयरचा प्रॉफिट आहे. 1 2 3 4 वर्ष दिलेत ना, म्हणजे लास्ट इयर 4थं वर्ष किती प्रॉफिट आहे? 40,000. मग याची पण वर्किंग नोट करायला लावली त्यांनी. वर्किंग नोट नंबर 3 विराट्स शेअर ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. लास्ट इयरचा प्रॉफिट किती आहे? 40,000. बरोबर आहे का? म्हणून प्रॉफिट फॉर 3 मंथ्स. 3 महिने काय घेतला आपण? 3 महिने काय घेतला? 3 महिन्याचा प्रॉफिट काय काढायचा आहे? तो 3 महिन्यानंतर गेलाय, वारलाय, म्हणजे 3 महिन्यांचा प्रॉफिट त्याला द्यायला लागेल. 1/4/17 ते तो गेलाय 30/6/17ला, 30 जून 17ला गेलाय. बरोबर आहे? मग 40,000 जर वर्षाचा प्रॉफिट आहे तर 3 महिन्यांचा प्रॉफिट किती येईल? बोला. आता हे कॅल्क्युलेशन करत बसू नका. 40,000 वर्षाचा म्हणजे 6 महिन्यांचा 20,000, 3 महिन्यांचा 10,000. 3 महिन्यांचाच पाहिजे आपल्याला प्रॉफिट. म्हणजे 3 महिन्याचा प्रॉफिट झाला 10,000, पण हा सगळ्या फर्मचा प्रॉफिट आहे. यातला विराटचा शेअर किती आहे? 1/4. म्हणून विराट शेअर $10,000 इंटू 1/4 किती येईल बरं? 10,000चे 4 भाग केले तर किती येणार? 10,000 डिवायडेड बाय 4 किती येईल? 2,500. म्हणजे एवढा विराटचा प्रॉफिटचा शेअर आहे. हा कुठं दाखवतो आपण प्रॉफिटचा शेअर? कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट वर्किंग नोट नंबर 3. ह्याचा सेकंड इफेक्ट आपण करतो बॅलन्स शीटमध्ये, पण बॅलन्स शीट बनवली नाही त्यामुळे ते इफेक्टची गरज नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट. त्याला सॅलरी द्यायची आहे 12,000 पर मंथ. तो 3 महिने म्हणजे 3,600 सॅलरी त्याला मिळेल. सॅलरी मिळणार म्हणजे त्याचं कॅपिटल वाढणार बाय सॅलरी 3,600. 1,200 एका महिन्याची म्हणजे 3 महिन्याची 3,600 सॅलरी जाईल त्याला. त्यानंतर त्याच्या कॅपिटलवरती व्याज द्यायचे 10%.
त्याचं कॅपिटल किती बघा, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती कॅपिटल आहे, 12,000. 12,000वरती 10% किती होतील, 12,000चे 10%, 1200 रुपये पूर्ण वर्षाचे झाले. मग 3 महिन्यांचे किती होतील, हां किती होतील 3 महिन्याचे, 300 रुपये. त्यानंतर ह्याचा सेकंड इफेक्ट का करत नाही मी, कारण बॅलन्स शीटमध्ये बनवतोय का आपण, बॅलन्स शीट बनवत नाही. विराट्स ड्रॉइंग अप टू द डेथ वॉज 900 पर मंथ. 900 रुपये तो प्रत्येक महिन्याला नेत होता. म्हणजे टोटल किती नेले त्याने, 2,700. ड्रॉइंग्स मायनस करणार कॅपिटलमधून, म्हणजे डेबिटला जाणार टू ड्रॉइंग्स. आणखी काय राहिलं का, संपलं. आता अगोदर काय करायला पाहिजे आपण, तुम्ही पटकन उत्तर द्या नाही तर घरी जावा. का बोलत नाही तुम्हाला मी साधे साधे प्रश्न विचारतोय, काय चाललंय काय तुमचं, सोपं सोपं विचारतोय तुम्हाला. कॅपिटल विचारलं किती तुम्ही सांगत नाहीये का बरं. कुठला अकाउंट क्लोज करायला लागेल अगोदर, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट करायला लागेल क्लोज अगोदर. 14,100 मायनस हे किती होतील, 2,100. म्हणजे किती प्रॉफिट आला, 12,000 रुपये प्रॉफिट आला. $14,100 इथं तर पूर्ण लिहायला लागणार आपल्याला, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय नाव आहे त्यांची, रोहित, सचिन, विराट. किती प्रॉफिट होतोय, 12,000. रेशो त्यांचा 7:5:4 16. म्हणजे 12,000चे 16 भाग करायचे ते. खरं बरं किती होते, 7,000. कुणाचा शेअर काढला, 7,500 कसा होईल, 750 होऊ शकतो. 7×42 आणि 300, 4,500 आणि 7.5. 7 आणि 4 11 आणि 1 12, बरोबर आहे. 750चं एक शेअर येईल. पहिल्या पार्टनरला किती येते, 7 7 49 आणि 7 5 35. 5,250 का, 5,250. त्यानंतर दुसऱ्याला किती येतील, 7 35 आणि 7 35. 3,850, 3,750. ओके. आणि चौथ्या पार्टनरला 3,000. 3 आणि 3 6 आणि 5 11 आणि 1 12, बरोबर आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. आता यातलं आपल्याकडे बाकीच्या दोघांची तर कॅपिटल अकाउंट नाही आहेत, पण विराटचं कॅपिटल आहे, विराटचं शेअर आपण विराटच्या कॅपिटलमध्ये लिहू शकतो, बरोबर आहे. विराटचं शेअर आपण त्याच्या कॅपिटलमध्ये लिहू शकतो. आता माझ्याकडे थोडी जागा कमी आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 3,000, बरोबर आहे का. आता विराटचं कॅपिटल क्लोज करून किती बॅलन्स राहतो तो बघायला लागेल आपल्याला त्याला. तोच त्याच्या एक्झिक्युटरचा बॅलन्स आहे. म्हणजे प्रॉब्लेमच संपला तुमचा हा बॅलन्स काढला की, बरोबर आहे. 12 आणि 4 16 किती होती टोटल बघा बरं. 6 6 2 8 8 2 10 3 13 13 आणि 3 16 16 46 आणि वरती किती झाले 500 6 3 9 9 5 14 44 900 होते का. 30 6 2 8 8 2 10 10 3 13 13 आणि 3 16 46,000 9 आणि 19 47,900 47,900 इकडची टोटल आली. आणि डेबिटला 2,700 म्हणजे मायनस करून बघा किती होते 45,200. म्हणजे 45,200 त्याच्या एक्झिक्युटरला द्यायचे ते. तो विराट एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 45 किती होतं 45,200. संपला प्रॉब्लेम तुमचा. काय करायचं आहे तुम्हाला आता. प्रॉब्लेमचा फरक चेंज केला आहे त्यांनी. प्रॉब्लेम
सगळ्या पार्टनर्सचं कॅपिटल बनवण्याच्या ऐवजी तुम्हाला सांगतील फक्त डिसीज पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवा. सिंपल आहे. त्याच्या रिलेटेड जे ॲडजस्टमेंट आहे तेवढाच इफेक्ट करायचा फक्त. आपल्याला बॅलन्स शीटची गरज नाही आहे, आपल्याला पूर्ण कॅपिटल अकाउंटची पण गरज नाही आहे. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट का लागणार, कारण प्रॉफिटचं शेअर त्याला द्यायला लागणार आहे, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट वर्किंग नोटमध्ये बनवलं. बरोबर आहे. त्यानंतर गुडविल आणि प्रॉफिटची त्यांनी वर्किंग नोट बनवायला लावली होती, ती वर्किंग नोट बनवली. समजलं का काय केलं प्रॉब्लेममध्ये? समजलं इकडं? ठीक, चला कॉपी करा. रिटायर नाही, सॉरी, डेथ. हां हां सांगतो ना. सोनू, मनेका अँड करीना, प्रॉब्लेम नंबर 5. वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:2:1 रिस्पेक्टिव्हली. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 was as follows. कॅपिटल सोनू, मनेका, करीना. जनरल रिझर्व, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन. ॲसेटला प्लांट अँड मशिनरी, स्टॉक ऑफ गुड्स, डेटर्स, आरडीडी पण आहे, इन्व्हेस्टमेंट आणि कॅश. करीना डायड ऑन 1 ऑक्टोबर. करीना 1 ऑक्टोबरला गेली. किती महिने होते मग ती व्यवसायामध्ये? 6 महिने. एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत. 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर नाही पकडायचा, बरोबर ना, पहिल्या दिवशी गेली म्हणजे सप्टेंबरपर्यंत येते. एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत 6 महिने होणार. म्हणजे प्रॉफिट वगैरे द्यायचं असेल तर 6 महिन्यांचं द्यायला लागणार. अँड ॲडजस्टमेंट्स वेअर ॲग्रीड ॲज पर डीड ॲज फॉलोज. प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट 60,000. प्लांट अँड मशिनरीला काय करायला सांगितलं? ॲप्रिसिएशन. 50-60 करायला लावले म्हणजे ॲप्रिसिएशन सांगितले. अँड ऑल डेटर्स वेअर गुड. सगळे डेटर्स चांगले आहेत, मग काय करायचं? आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवायचा इन्कम म्हणून, रिटर्न ऑफ करतोय आरडीडी. स्टॉक ऑफ गुड्स टू बी रिड्यूस्ड बाय 3,000. 3,000ने कमी करायला लावले स्टॉक ऑफ गुड्स. बरोबर, त्याच्यातून मायनस करणार आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. द ड्रॉइंग्स ऑफ करीना अप टू द डेट ऑफ हर डेथ. करीनाने तिच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत ड्रॉइंग्स म्हणजे पर्सनल कामासाठी किती पैसे काढले बिझनेसमधून? 400 पर मंथ. म्हणजे टोटल किती काढले बरं तिने? 2400 रुपये काढले. ड्रॉइंग्स कुठे इफेक्ट होतो ड्रॉइंगचा? पार्टनर्स कॅपिटलमध्ये डेबिटला. मग त्या करीनाच्या कॅपिटलमध्ये डेबिटला टाकायला लागणार त्याला. आणि आणखी एक समजून घ्या. जर समजा प्रॉपर प्रॉब्लेम आहे, पूर्णच प्रॉब्लेम दिला असता, तर या ड्रॉइंगचा सेकंड इफेक्ट कुठं झाला असता? तो तर एक इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट काय संबंध लागला त्याचा? तिने व्यवसायातून 400 रुपये प्रत्येक महिन्याला घेतलेत म्हणजे बँकेचा बॅलन्स कमी होणार. बँक अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट गेला असता याचा. कॅश किंवा बँक जे काय असेल ते वाटेवर, कॅशच्या क्रेडिटला. आता इथे त्यांनी त्या प्रॉब्लेममध्ये तसा प्रॉब्लेम दिलेला नाहीये, पण तो प्रॉब्लेम बँकेच्या क्रेडिटला गेला असता किंवा कॅशच्या क्रेडिटला गेला असता. पैसे काढलेत बिझनेसमधून. इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू बी अलाउड ॲट 10% पर ॲनम. भांडवलावरती तिच्या 10% पर ॲनम व्याज द्यायचं होतं. किती कॅपिटल आहे करीनाचं? 20,000वरती 10% किती होतील? 2,000. पण ते वर्षाचे झाले. तिला किती महिन्यांचं व्याज द्यायला लागेल? 6 महिन्याचं. 2,000 वर्षाचे तर 6 महिन्याची किती? 1,000 रुपये व्याज. कुठं इफेक्ट होईल 1,000 व्याज मिळालं तर तिला? कॅपिटलमध्ये क्रेडिटला व्याज मिळणार म्हणजे कॅपिटल वाढणार, कॅपिटलमध्ये क्रेडिट करायला लागणार. त्यानंतर द डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ गुडविल. डिसीज्ड म्हणजे वारलेल्या करीनाचा शेअर. टू बी व्हॅल्यूड ॲट 2 इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. नंबर ऑफ इयर्स परचेस दिले. किती दिले? 2. आणि ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. मागच्या 3 वर्षांचं ॲव्हरेज प्रॉफिट घ्या. नंबर ऑफ इयर्स त्यांनी ऑलरेडी दिले 2 इयर्स. म्हणजे गुडविल तोंडी पण सांगता येईल तुम्हाला. सांगा बरं ॲव्हरेज प्रॉफिट किती होतं बघा, बेरीज करा सगळ्यांची. 15 + 17 + 13 45. 45 डिवायडेड बाय 3 म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट किती झाला? 3 वर्ष आहेत ना. 45,000 टोटल प्रॉफिट होतोय. डिवायडेड बाय 3. 45 डिवायडेड बाय 3 किती झाले? 15,000. 15 × 3 = 45. मग 15,000 ॲव्हरेज प्रॉफिट आला. नंबर ऑफ इयर्स किती दिलेत? नंबर ऑफ इयर्स 2. मग 15,000 × 2 30,000 रुपये तुमचं गुडविल झालं. गुडविलचं काय करणार? ठीक आहे, पुढं सॉल्व करताना करू. आणि डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. ती जाईपर्यंत तिचा जो हिस्सा आहे प्रॉफिट मधला कसा काढायचा आहे? शुड बी बेस्ड ऑन ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. कसा काढायचा आहे? लास्ट 2 वर्षांचं ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं. लास्ट 2 वर्ष म्हणजे कुठल्या फिगर घेणार सांगा? कुठले येतील शेवटचे 2 वर्ष? म्हणजे 17,000 आणि 13,000 हे प्रॉफिट घ्यायला लागतील तुम्हाला, बरोबर का?
मग 17,000 अधिक 13,000 ॲव्हरेज कसं काढणार? 17 + 13 डिवायडेड बाय 2, 30,000 डिवायडेड बाय 2, 15,000 रुपये ॲव्हरेज प्रॉफिट झाला. हा पूर्ण वर्षाचा आहे. ती किती महिने? 6 महिन्यांचा प्रॉफिट किती होईल मग? 7,500. पण हा पूर्ण बिझनेसचा झाला. त्यातला करीनाचा शेअर किती बघा? 1/, म्हणजे 7,500 डिवायडेड बाय 5 करायला लागेल. 15×5 = 75. 1,500 रुपये तिचा प्रॉफिटचा हिस्सा आला. बरोबर आहे का? तिचा प्रॉफिटचा हिस्सा कुठं दाखवणार? कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिटला काय लिहितो आपण त्याला? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. चला चालू करू. बनवा फॉर्मॅट बनवा. माझ्याकडे पण फॉर्मॅट नाही, मला बनवायला लागेल. आपल्याला काय काय करायला लागेल? वर्किंग नोटमध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट बनवायला लागणार. बरोबर का? काय फॉर्मॅट? नॉर्मल कॅपिटल अकाउंट, डेबिट एक अमाऊंटचा कॉलम आणि एक क्रेडिटचा कॉलम. आत्ता जसा बनवला तसाच सेम. करीनाच कॅपिटल अकाउंट बनवा, मेन आन्सर. त्यानंतर वर्किंग नोट नंबर 1 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मग काय प्रॉब्लेम आहे का रे? काय पाणी पाहिजे बाहेर? लक्ष देत आहे का? लक्ष द्या. चला
आता नीट समजून घ्या. तुम्हाला क्वेश्चन कळालंय का? काय विचारलंय तुम्हाला क्वेश्चन मध्ये? काय बनवायचे? करीनाच कॅपिटल अकाउंट बनवायचे फक्त, आणि गुडविलची आणि प्रॉफिट अँड लॉसची वर्किंग नोट बनवायची. मग करीना कॅपिटल बनवायचं आहे. आपण आन्सर मध्ये काय काय बनवत असतो? नॉर्मल प्रॉब्लेम मध्ये काय बनवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट. तो बनवायची गरज आहे आपल्याला, कारण प्रॉफिट माहिती पाहिजे. त्यानंतर कॅपिटल अकाउंट बनवतो, त्यातलं एकीच कॅपिटल फक्त बनवायचं. बॅलन्स शीट बनवायची का आपल्याला? म्हणजे बॅलन्स शीटमध्ये होणारे इफेक्ट सोडून द्यायचे आपल्याला, बरोबर. मग आता जर लायबिलिटी पासून सुरुवात केली, सोनू, मनिका आणि करीना यांचं कॅपिटल आहे, तर सोनू आणि मनिकाचं कॅपिटल अकाउंट लिहू शकतो का आपण? नाही, कारण पुस्तिकांचं बनवलेलं नाही. पण करीनाचं बनवलंय, करीनाचं कॅपिटल अकाउंट लिहू शकतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती कॅपिटल आहे तिचा? किती? 20,000. त्यानंतर काय आहे? जनरल रिझर्व तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, पण आता तिघांचं नाही, आपण फक्त करीनाचा शेअर लिहायचं आहे. करीनाला किती शेअर आहे? 1/5 म्हणजे 10,000 डिवायडेड बाय 5, 2,000 रुपये येईल. म्हणजे बाय जनरल रिझर्व 2,000. तुमच्या लक्षात येते का? हे कॅपिटल अकाउंटच आहे हे, पण फक्त इथले 2 कॉलम कमी केलेत आपण. बाकीच्या 2 पार्टनरचं लिहिता, फक्त करीनाचं लिहितोय. समजतंय ना? त्यानंतर काय दिलंय? क्रेडिटर बिल्स पेबल बँक लोन. कुठं पोस्टिंग करायची? करायचीच नाही, कारण बॅलन्स शीट बनवलीच नाही आपण, बरोबर आहे. ॲसेटला दिले प्लांट अँड मशिनरी, स्टॉक ऑफ गुड्स, डेटर्स, आरडीडी, इन्व्हेस्टमेंट, कॅश. नो इफेक्ट. बॅलन्स शीटमध्ये पोस्टिंग तर होणार नाही याची. पुढं करीना डायड ऑन 1 ऑक्टोबर 2018, ही इन्फॉर्मेशन आहे. अँड ॲडजस्टमेंट्स वेर ॲग्रीड ॲज पर डीड. काय काय ॲडजस्टमेंट करायचे? प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट 60,000. म्हणजे प्लांट अँड मशिनरीवर काय करायचं? किती अगोदर प्लांट अँड मशिनरी? 50. 60 करायचं म्हणजे ॲप्रिसिएशन आहे. आता बॅलन्स शीट तर बनवली नाही, तिकडे ॲड करायची गरज नाही. पण नेट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसमध्ये कुठं होईल? क्रेडिटला. बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट 10,000. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय? ऑल डेटर्स वेर गुड. सगळे डेटर्स चांगले आहेत. मग आता बॅलन्स शीटमध्ये जर बनवले असते तर आपण 22,000 डेटर्स लिहिले असते. पण आता बॅलन्स शीट बनवत नाही, तर फक्त आरडीडीचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमध्ये कुठं होणार? क्रेडिटला. आरडीडी कमी झाला म्हणजे क्रेडिटला. बाय आरडीडी 2,000. मग 2,000 किती? 500 आहे ना? 2,500. ओके. पुढं काय सांगितलंय? स्टॉक ऑफ गुड्स रिड्यूस बाय 3,000. कमी करायला लावलाय. ॲसेट साईडला कमी केला असता, पण बॅलन्स शीट बनवली नाही. मग नेट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस मध्ये कुठं होणार? डेबिटला. मग डेबिटला करून टाकूया इफेक्ट टू स्टॉक ऑफ गुड्स. $3,000. त्यानंतर काय सांगितलंय समोर? द ड्रॉइंग्स ऑफ करीना अप टू द डेट ऑफ हर डेथ. तिने 400 रुपये प्रत्येक महिन्याला नेलेत. तर लक्षात ठेवा, मी फायनल अकाउंट पासून सांगतोय. तिने पैसे व्यवसायातून काढले म्हणजे कॅपिटल कमी होणार. कमी होणार तर इफेक्ट कुठे जाणार? डेबिटला. टू ड्रॉइंग्स 400 रुपये एका महिन्याचे, सॉरी इथं नाही, कॅपिटल अकाउंटमध्ये इथं. टू ड्रॉइंग्स 400 रुपये एका महिन्याचे. मग 6 महिने होती ती. 6 चोक 24, 2,400 नेले. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल वॉज अलाउड ॲट 10% पर ॲनम. 10% व्याज द्यायचं कॅपिटलला. आता कॅपिटलला व्याज मिळालं म्हणजे तो इफेक्ट करीना कॅपिटलमध्ये क्रेडिटला जाईल का डेबिटला? भांडवलावरती व्याज मिळणार आहे म्हणजे त्याचं कॅपिटल वाढलं तर कमी होईल. वाढणार म्हणजे क्रेडिटला इफेक्ट जाणार. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती कॅपिटल आहे त्याचं? 20,000. 20,000चे 10% किती होतात? 2,000. पण ती 6 महिन्याचं फक्त. म्हणजे किती रुपये व्याज येणार? 1,000 रुपये. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. $20,000 इंटू 10/100 इंटू 6/12. 1,000 रुपीज तिचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल झालं. समजतंय का? त्यानंतर समोर द डिसीज पार्टनर शेअर ऑफ गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. गुडविल कसं काढायचं सांगितले त्यांनी? 2 years परचेस सांगितले. आणि ॲव्हरेज प्रॉफिट किती वर्षांचा काढायचा आहे? 3 वर्षांचा ॲव्हरेज प्रॉफिट सांगितलंय. बरोबर आहे का? मग का सांगा गुडविलचा फॉर्म्युला सांगा. पटपट बोलायचा. मुलं बोला पटपट. गुडविल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे गुडविलचा? ॲव्हरेज प्रॉफिट इंटू
नंबर ऑफ इयर्स परचेस. ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा? ॲव्हरेज प्रॉफिटचा काय फॉर्म्युला आहे? टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट कसं काढणार सांगा बरं एकदा. काय काय प्रॉफिट आहे? डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणजे 15,000 17,000 प्लस 13,000 डिवायडेड बाय 3, कारण 3 वर्षांचा प्रॉफिट आहे. म्हणजे 45,000 डिवायडेड बाय 3 म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आला 15,000 रुपये. मग गुडविलचं काम आपलं सोपं झालं. मग गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट तर 15,000 आहे आणि नंबर ऑफ इयर्स त्यांनी सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये 2 आहेत. म्हणजे गुडविल किती झालं? आता हे गुडविल सगळ्या फर्मचं करायचं का ते फक्त तिचंच करायचं एकटीचं? डिसीज पार्टनर शेअर सांगितलंय म्हणजे 30,000 मधला तिचा हिस्सा किती येईल बघा ना. किती येईल? किती शेअर आहे तिचा? करीनाज शेअर ऑफ गुडविल किती शेअर करायचे तुम्हाला? मग किती येईल? 30,000 डिवायडेड बाय 5 इंटू एकच शेअर आहे तिचा म्हणजे 6,000 तिला गुडविल मिळालं पाहिजे. तिला गुडविल दिल्याची एंट्री काय होईल? म्हणजे थोडक्यात गुडविल रेज करतोय तिच्या हिश्श्याचा आपण. काय एंट्री होईल सांगा? गुडविल अकाउंट डेबिट टू करीनाज कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. गुडविल अकाउंट डेबिट 6,000 टू करीनाज कॅपिटल अकाउंट 6,000. मग करीना कॅपिटलमध्ये गुडविल मिळणार म्हणजे कुठे इफेक्ट होईल त्याचा? कॅपिटलला, क्रेडिटला इफेक्ट होणार बाय गुडविल अकाउंट. वर्किंग नोट नंबर 2, 6,000 रुपये त्याचं गुडविल आलं. कळालं का? दोन्ही प्रॉब्लेममध्ये केले ते सेमच आहे. लक्षात ठेवा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये अशीच ॲडजस्टमेंट येणार. तुम्ही होमवर्क करत नाही त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युलेच आठवत नाही. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलंय? द डिसीज द पार्टनर ऑफ शेअर. ती जी गेलेली पार्टनर आहे तिचा शेअर प्रॉफिट मधला कसा काढायचा आहे तो प्रॉफिट? ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. शेवटच्या 2 वर्षांचा ॲव्हरेज प्रॉफिट घेऊन तिचा प्रॉफिट काढायला लावला. मग बघा वर्किंग नोट नंबर 3, करीनाज शेअर ऑफ प्रॉफिट. आपल्याला अगोदर काय करायला लागणार? ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. किती प्रॉफिट आहेत लास्ट 2 वर्षांचे? किती आहेत? 17,000 आणि 13,000. यांचं ॲव्हरेज कसं काढायचं? 2 वर्षांचा प्रॉफिट आहे म्हणजे डिवायडेड बाय 2. 17 प्लस 13 किती होतात? 30,000 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आला ॲव्हरेज प्रॉफिट? 15,000. हा पूर्ण वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट आला. त्यापैकी ती किती महिने? प्रॉफिट फॉर 6 मंथ्स. 15,000 इंटू 6/12 7,500 आला. बरोबर का? इथं लिहिताना असं लिहा पण तुमच्या पद्धतीने काढा ना. वर्षाचा 15 म्हणजे 6 महिन्याचा निम्मा त्याच्या. ठीक आहे. मग आता याच्यातला करीनाचा शेअर किती येईल? किती शेअर आहे तिला? 1/5. किती येईल तिचा हिस्सा? 1,500. तिला प्रॉफिट मिळणार म्हणजे कॅपिटल अकाउंटमध्ये डेबिटला झाले का क्रेडिटला? क्रेडिटला. तिथं काय लिहितो? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. चौथा प्रॉब्लेम आहे. आता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हेच लिहितोय आपण. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. एक 1,500 राहिले काय का संपलं सगळं? संपलं. करीना गेली तिथं संपलं. बरोबर आहे का? किती होती टोटल बघा? प्रॉफिट आहे का लॉस आहे बघा? बावीस 23 29 30,500. 22 23 29 आणि 30,500 बरोबर आहे. आणि इकडे 2,400 म्हणजे 28,100. 28,100 प्रॉफिट आहे का? करा डिवाइड करा त्याला 5 भाग करा त्याचे. 4,000 5,620
30,500, 30,500 काढा. एकेकाचा शेअर काढा पटकन. चला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अरे 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 सॉरी, हे कॅपिटल अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट इकडे आहे. ठीक आहे ना. ते जरी काढले तरी त्याचं काय टोटल करायचीच होती आपल्याला आज उद्या. 12,500 आणि इकडे 3,000 आहे, म्हणजे किती प्रॉफिट आला? 9,500. 9,500चे 5 भाग करा पटकन. किती आले? 16,85, 1,600 आणि वरती 300. 1,900चा एक भाग आलाय का? 1,900 म्हणजे 3,800, 3,800 आणि 1,900 रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. आता या दोघांचं तर आपल्याला कुठं दाखवता येणार नाही, पण करीनाचा शेअर तिच्या कॅपिटलमध्ये दाखवू शकतो आपण क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. उच्च दर्जाचा काय कुठं ओरडतोय? असला ओरडतोय बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. किती रुपये आला होता त्याचा शेअर? 1,900. म्हणजे इकडची टोटल मग अशी काढली होती मी 30,500 आणि 1,900 किती होते? 31,000, 32,400 बरोबर आहे. आणि 32,400 मायनस 2400, 30,000 का? म्हणजे टू करीनाज एक्झिक्युटर लोन. $30,000 झालं का? क्लोज. सोपं वाटतंय का टोटलवाला सोपं वाटतंय? हे इझी आहे आणि असा क्वेश्चन येतोय एक्झाममध्ये. एक्झाममध्ये विचारलंय फक्त डिसीज पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवायला लावतात. चला बनवा, चला पटकन.